पॉवर बँक अशी चार्जिंगला लावली जुगाड करून. चावी हरवली होती या गाडीची, पडू राहिली. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. रात्री मरणाचा पाऊस झालाय, बघू शकता सगळं ओलं झालंय. पुढचं दिसत नव्हतं एवढा पाऊस झालाय. लाईट नेमकी रात्रीपासून गेलेली आहे, अजून आलेली नाहीये. सोयाबीन होतं, नुसती धावपळ पप्पान त्यांची, सगळं तिकडे टाकलंय. आता बाज घेतो, बाजीवर टाकतो म्हणजे पाणी तरी खाली जाईन. काय झालं तर खालून पाणीने भरलं होतं, सगळं भिजलंय काल. हे बघा सगळं ओलं झालं, याच्यात पाणी घुसलं होतं बा. आता बाज टाकतो, बाजीवर ते सोयाबीन टाकतो, मग वरतून तळ टाकतो पाऊस आल्यावर. तर वरती वाळण कडक. आज फक्त काय ऊन दिसाना, आबळच आहे मरणाचं. ते बरोबर सांगितलं होतं पाऊस येणार आहे 21 ते 2 तारखेपर्यंत, आणि पावसाने नुसतं धिंगाणा केलाय. मरणाचं पाणी पाणी केलं तर खाली. इथं चार्जिंग नव्हती माझ्या मोबाईलला म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. अजून का लाईट नाही आली. आत्ता लाईटवाल्याला फोन केला होता, म्हणत 3-4 तास लागते ना, अजून काहीतरी पडलेलं आहे तिकडं. आत्ता वर करतो काहीतरी चालू. हे बघा पाणी कसं असलं होतं. हे बघा इथं अजून पाणी, इथं ताटावर, इथं सगळं सोयाबीन टाकलंय. बाबा ते बसलेत कंटाळून इथं. जाऊन द्या, आणू थोड्या वेळाने. हे बाजीवर टाकू आपण, हे 2 बाज बाहेर घेऊ, मग कॉटवर टाकू, तेव्हा ते होईल. नाही तर परत पाणी घुसम, परत पळापळ व्हायची आपली. आता नेमकी दोघांचं काहीच करते. काल पप्पान ते होते म्हणून झालं, नाही तर आपलं दोघांना काहीच करता नाही. बाज टाकली का बाजीवर टाकलं ते खालून पाणी जाऊ, नाही तर काही जाऊ, आणि पाणी बी टिकून जाईल त्याच्यावरचं राहिलेलं काही. त्याच्यामुळे म्हणलं बाज ही भिजू दे ना, हे ते बाजीवर नाही, हे भिजू दे ना. पॉवर बँक अशी चार्जिंगला लावली जुगाड करून. किती मोठं होईन ते बघा ना, 6 बाय 6चं होईन ना चौक. त्याच्यात किती गबर. चला हा ते घ्यायचं, तर तिकडून याला वड इकडं. नाही तिला उभा करून ठेवा, मग हे बाहेर घ्यायला करा बरं. तिला उभा एक साईड, म्हणजे रस्त्यातच करा उभा. म्हणजे अशी करा, अशी थोडे बस घे. मग जडी बाबा ही कुठं ठेवायचं पण. हा बरं तसं का ठेवीन. घे इकडंच ते ना का आणू, घेऊ ना, हे बी घेऊ ना. काय होतं मग तुम्ही झोपता का कशावर, मला ते म्हणायचं रात्री. पुढे मग रातची बसायचं हे करीत पडू आम्ही कसं. रात्री त्याच्यावर झोपावं लागेल तुम्हाला. हा बरं घ्या चला. आत्ताच नाही टाकायचं, ते घ्यायचं पलंग. त्यांना तेच म्हणतोय मी, तुम्ही बास तिकडे ठेवा थोडे. ते आधी हे पलंग काढा. पाणी काढ. धर बरं, मी बघतो. उचलता येईल ना, पलंगच उचलून घेऊ. मी त्याच्यावर ठेव. नाही तसं नाही आम्हाला उचलता. झालं केलं. आता इथं काम झालं. हे आता तळ डायरेक्ट तयारी ठेवली, पाऊस आला डायरेक्ट ओढायची डायरेक्ट तयारी. हे बघा पाणी किती असलं होतं इथं, सगळा राडा सगळा पालाच आणला. किती पाणी असलंय. याचा आहे ना उतार चुकीचा झालेला आहे आपल्याकडून बाबा. सगळा कोपऱ्यात जातो, असा उतार पाहिजे होता, इकडून असा पाहिजे होता, तो असा झाला. हा तो असा झाला उतार, त्याच्यामुळे काय. हा एक मिनिट सोडा, चार्जिंग किती झाली बघतो ना. एकच टाक काय भाऊ, किती वेळची जरा आहे मी टाकी. असं धरायचं, असा बस.
तिला कडळ टाकून आता मुरली बाबाकडून आणलं होते कडळ 2 दिवस झाले. थोड्या वेळाने परत टाकीन. लाईट नाही तर वरच्या टाकीत पाणी नाही, प्यायला सुद्धा पाणी नाही. बोल लईच राडा झालाय सगळा. कधी येते काय माहिती लाईट. ट्रायपॉड करतो बंद पाहिला आता हे दोन्ही पलंग एकत्र केलेत. त्याला थोडं असं खालचं नाही वाढलं तरी मग आता ऊन पडलं की पडन, पण ऊन आता कधी पडतं काय माहिती. शर्ट बिर्ट तयारीत ठेवलेत. मरणाचा पाऊस झाला भो रात्री. इथं पाणी साचलं नाही काय माहिती. पाणी कारण की आठवडाभर होतं त्याच्यामुळे पाणी गेलं वर जिरून, पण सगळं ओलं ओलं करून टाकलं. मी म्हणलं होतं कापाशीला आपल्याला एक पाऊस झाला पाहिजे, तो झाला पाऊस, काय टेन्शन नाही. चला आता गोठ्यावर जायचं आहे थोडं. कुठून आली काय माहिती. बानग्यात झोपली होती रात्री बघा. सगळ्या शेपट्याला बानग्या आहेत, सगळ्या शेपट्याला बानग्या आहेत. कुठे गेली ती रात्री? बानग्यात झोपली होती आरामशीर. मी रात्री बघितलं तिला. मला कोंबड्या सोडल्या नाही अजून, कोंबड्या सोडतो आता. गाय खाती तर वर राहून दे तिला. तिला बी सडक लावायला नाहीच आहे. आभाळ आलंय म्हणजे आंबा का. चला थोडं गच्चीवर जाऊन बघू. लय दिवस झाले गच्चीवर बघितलं नाही, राडा झालाय. खड्डा तर पुरं पाण्याने भरलंय ती. अरे बापरे. भोपळं किती मोठं पाहिजे भोपळं. चल तू तिथं चल मग. ते पाहिजे ना बाकीच्याला बी. छोटं भोपळं कुठे आहे गाडी इथे आता भाजीला. हे दुसरं आहे मम्मी. अयो हे लय मोठं लय. बाबाला बोलव बरं. हे भोपळे हे तोडायचं का? तिथं लय मोठं झालंय ते. कवळ आहे ते, शेळ्या खात्यांना. जर असं काय तुकडे होते ना एवढे मोठे आहे ते. छोटं भोपळा आता कुठं बघावं. आज आता 2 मिनिटं भोपळा शोधू द्या. भाजीला काय नाही. ए मम्मी 3 आहेत तसे. हा भेटलं थांब. एवढं जमान का? कवळ आहे ते. कवळ आहे का? हॅलो बाद झाली होईन भाजी. एवढे अर्ध काप आहे. अर्ध्याची भाजी होईन. अर्ध ते कोंबड्याला टाकून, नाही तर अर्धी नंतर कर. हा ते शेळ्याला टाका. याची होईन का भाजी? हा एकदम भारी. त्याला धुवून घे पण मम्मी. शेळ्याला तिथं आहे ना ते मोठे आले 3. हिरवे काशी फळ. त्याचं काय करायचं? एवढं होते किती केवढं काशी फळ. आणि त्याचं काय करायचं? उकरून खाते ना ते आतून. नवरात्रात कलर जास्त राहतो. हां बरोबर. तिथं मग 2-4 आलेच होते. आज त्याचे भोपळे आले भो का आम्हाला. भाजी तरी बनली. चला आता घेतो आंघोळ करून पहिली. कडळ बांधू राहिलेत आजी आता. काल पाऊस पडला होता तर मस्त बाजरीला पाणी भेटलं. हा ज्वारी बाजरी काढून झाली घर. आता लगेच ज्वारी टाकली बाबांनी. कडळ आहे ज्वारीच. असं पडलंय पावसाने. अशाच 2-4 पेंड्या बांधून आपल्या गाईला जातात. बाबा बी ठेवतात बाबाची गाईला. का पेरल्यानंतर कालचंच पाणी भेटलं ना डायरेक्ट. आजी काढून राहिलेत आता. तिकडे बसलेत. दिसत नाही. बांधून राहिले. पेंडी झाली बांधून. ओके चला आता घेतो टाकून.
ती गाडी बी फसली. हा चला येतो. तिकडेच घे पेंडी जायची हे रोडच जाईल चला येतो. हा बाय साव्य. बाय. Devu, tell him to get some chocolate for you. Yes. Tell him. Tell him. दादाला सांग मला चॉकलेट आण. सांग. साव्य चॉकलेट खायची तुला? खायची तुला? आईस्क्रीम खायची? नको रडू. चल येऊ का? हा चाललो मी. येतो बाबा. मम्मीला देतो पाठवून जेवण करत होते. बाबा आले होते तिकडं. ते म्हणले नावच नाही तुमचं दुसऱ्या यादीत नाव आहे. फॉर्म मागून भरले होते ना थोडे लेट झाले ते आपले त्याच्यामुळे. तुमचे किती नाव होते शेवगावच्या हद्दीत? तुमच्या शेवगावच्या हद्दीत नाव वावर किती आहेत? मग 4 बाटले. 2 युरियाच्या आणि 2 DPच्या खताच्या. चल बाय स्ताव्य. बाय बाय. आता कडं आणलंय ते नेऊन इथं ठेवतो म्हणजे कसं डोक्याला ताण नाही व्हायचा. म्हणते ओके आलं. बाबा बी आलेत. चावी हरवली होती या गाडीची पडू राहिली तर माझ्या शोध आले शोधायला. त्यांना वाटलं शोधलीच नाही याला. कडं आणायला गेलो होतो त्याच्यामुळे उशीर झाला. मम्मी तुला तिकडे बोलवलंय आणि ना स्ताव्यला ते गोड लोणच्याचं थोडं पाणी घेऊन जाय. पाणी? हा चल तेवढं ते आहे ना इथं. ती असं येईल ना पाणी घेऊन जाय. लाईट आलेली गेली बाप परत. हा याला भाऊ काय भाऊ या लाईटीत काय करावं माणसाने काय नाही. मम्मीला मिरिंडा आणला तर पेली. आता पडे घ्या पिऊन लाईट जाते. घ्या मिरिंडा पिऊन लाईट जाईन परत ते कसं तरी लागेल ना. काय मिरिंडा घ्या पिऊन. आण ना मग. कोण आला होता कोणाचं इथं? ठीक आहे चालूच असेल. नाही चला भाऊ मस्त ऊन पडलंय. सोयाबीन बी वाळू राहिलंय आता. पाऊस तर काय दिसेना बरं का. सोयाबीन बी मस्त वाळू राहिलंय आता. हा खालची मोटर चालू आहे ना आता. लय खांब कस तरी झाले असतील. हे बघ हे असं झालंय. काही वाळलंय चालू आहे. आली लाईट. आली भाऊ. यावरच्या टाकीत पाणी भरून घेतो मृत्यू तिकडे. आली आता. ते मम्मी गेली काय? गेली नाही आहे लाईट. काय बल्ब चमकतोय आहे. अगं डिम लाईट आहे ते कस तरी होतं. चढलं पाणी बघ ना. ते काय आता हे होत आहे ना. आणि चढत का बघ ना. चालू झाली ना पाणी चढतच असताना. चला भाऊ मोबाईल चार्जिंग लावून घेतो. परत भरवसा नाही या लाईटीचं.